काल आपण बिंदू, रेषाखंड, रेषा, कोन वगैरे पाहिले. ठीक आहे. आज बघू त्याच्यावर आधारित उदाहरणं कशी असतील. वाचा उदाहरण. बरोबर 10:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती मापाचा कोन होईल? आता इथे आपण घड्याळ दाखवू, नाही दाखवलं तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 10:15 म्हणजे कशी पोझिशन असेल, दोन्ही काट्यांची स्थिती कशी असेल. काय असते 10:15 म्हणजे? मोठा काटा कितीवर असणार? 3 वर आणि छोटा काटा 10च्या थोडा पुढे गेलेला असेल. बरोबर. थोडा म्हणजे किती पुढे गेलेला असेल? 15. 10:15 म्हणजे 15च. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा पूर्ण 360 किती माप असतं ह्याचं? 360. पूर्ण गोल आहे म्हणजे आपण काय म्हणू? 360. किंवा ह्या दोन अंकांमध्ये किती असतं? 90 असतं. ठीक आहे. समजा मग आता हे किती होईल? पूर्ण 180 होईल. ठीक आहे. आता हे 90 आहे, याच्यामध्ये किती अंक? इथे 12, 1 2 3. किती झाले भाग? 1 2 3. म्हणजे प्रत्येक 2 अंकामध्ये किती माप असेल? पूर्ण 90 आहे. हे 3 मिळून 90 आहे. म्हणजे प्रत्येक अंकामध्ये कितीचं माप असेल? 30चं असेल. बरोबर. हे तुम्ही आता समजू सांगू शकता की प्रत्येक अंकामध्ये कितीचं माप असेल? किती माप असेल? 30 डिग्री कोन माप असणार त्या कोनाचं. आता आपल्याला 10:15 म्हटलेलं आहे म्हणजे आपण 11 पासून 3 पर्यंत किती होईल आपले? 1 2 3 4 म्हणजे 30 गुणिला 4 किती झालं? हे 120. ठीक आहे. आपण इथे 120 लिहून घेऊ. पण आता 11 पर्यंत जायला त्याला अजून वेळ आहे. पूर्ण 11 पर्यंत जायला तर आधीच आपल्याला मोजावं लागेल. आता 10:15 म्हणजे किती मिनिट पुढे गेलेला आहे? तर 10 पासून 15 मिनिट. बरोबर. तर 15 मिनिट पुढे गेलेला आहे. एकूण आहे ह्या 2 अंकांमधलं अंतर माप आहे 30 डिग्री. तर 15 मिनिट पुढे गेला आहे म्हणजेच किती भाग पुढे गेलाय? पाव भाग. किती भाग? पाव भाग. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल? 30चा पाव भाग काढावा लागेल. बरोबर. काय होईल 30चा पाव भाग? 4 7 28 आणि 4 पंचे 20. ठीक. 7.5 पुढे गेलेला आहे म्हणून आपल्याला आता हे 7.5 किती मधून वजा करावे लागतील? 30 मधून. एक तर तसं करा, नाही तर असं करून तुम्ही 30 मधून आता आपल्याला हे वजा करावे लागतील. ठीक आहे. किंवा तुम्ही असं पण करू शकता, किती भाग पुढे गेले आहे? तिकडे 3 भाग आहे. एक भाग पुढे गेला आहे म्हणजे पुढचे किती भाग आपल्याला धरायचे आहे? कोणाच्या मापात? 3 भाग धरायचे आहे. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा करू शकता. 3/4 कितीचे? 30. काय होईल याचं उत्तर? हे तर तेच होईल. 7.5 गुणिला 3 किती येईल? 5 त्रिक 15, 1 7 त्रिक 21 आणि 1 22. बघा ह्याच्यातून वजा करून सुद्धा आपल्याला किती येईल? 22.5 येणार आहे. किंवा डायरेक्ट तुम्ही 3 भाग घेऊ शकता. ठीक. हे काय करावे लागतील? 120 मध्ये मिळवावे लागतील. बरोबर. म्हणजे आपलं होईल पूर्ण इथपासून ते इथपर्यंतचं कोणाचं माप? ह्या कोणाचं माप. ठीक आहे. चला बेरीज करा. 5 2 4 4 1 आहे ऑप्शन मध्ये. दुसरा ऑप्शन. ठीक आहे. 142.5 हे आहे आपलं उत्तर. तुम्ही ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची की 2 अंकांमधलं, घड्याळाच्या 2 अंकांमध्ये कितीचा कोन असतो? किती मापाचा? 30 मापाचा. ठीक आहे. 3 अंकांमध्ये किती मापाचा असेल? 90 मापांचा. ठीक आहे. आणि 6 मध्ये म्हणजेच 180. ठीक. काही लक्षात? आणि म्हणून मग 15 मिनिट वगैरे म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल? 30च्या चौथा भाग.
किंवा बरोबर मधोमध गेला असेल तर काय होईल 30च्या अर्धा होईल. ठीक आहे. 15 अंशाचा कोन असेल. 2 अंकांच्या मध्ये जर इथे काटा असेल तर ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल 15 अंशाचा. ठीक आहे. राहतील या गोष्टी लक्षात. उदाहरणाचा एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांचे गुणोत्तर 5/2 आहे तर त्या कोनाचे माप किती. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं काय आहे पूरक कोन आणि कोटी कोन यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. समजा आपण तो कोन x समजलो. ठीक आहे. 1 अंशाचा कोन आहे समजलो तर त्याचा पूरक कोन काय होईल. काय या पूरक कोनांच्या जोडीची बेरीज किती असते 180. मग आपल्याला काय करावं लागेल 180 वजा x पूरक कोन. ठीक आहे. हा x लिहू आपण. याचा पूरक कोन काय लिहू पूरक कोन बरोबर 180 वजा x. कोटी कोन काय होईल कोटी कोनांची बेरीज किती असते जोडीची 90 असते. मग जर कोटी कोन काढायचा असेल x चा तर काय करावं लागेल आपल्याला 90 वजा x. ठीक आहे. यांचं गुणोत्तर किती आहे दिलेलं 5/2 होईल. असं तयार आपल्याला x ची किंमत काढायची आहे. काय करावं लागेल आपल्याला सोडवावं लागेल. तिरका गुणाकार करून सोडवावं लागेल. करा 2 गुणिला 180 वजा x बरोबर 5 गुणिला 90 वजा x. ठीक. 180 गुणिला 2 360 वजा 2x बरोबर 9×5 = 45. 5 गुणिला 90 म्हणजे 9×5 = 45 450 वजा 5x. ठीक. आता आपल्याला x एका साईडला आणू आपण. मायनस आहे म्हणून काय होईल इथे प्लस होईल -2x. आता हे 360 सुद्धा आपण इकडे घेऊन जाऊ तर काय होईल वजा 360 मायनस. ठीक आहे. काय होईल हे 3x बरोबर काय होईल 450 आणि 360 ची वजाबाकी 90. मग x बरोबर किती 90/3 म्हणजे किती डायरेक्ट लिहू आपण 90/3 30 आहे ऑप्शन मध्ये 30. आपल्याला मिळालं कोणाचं माप 30 अंश. तर आपल्याला अशी हे दिलेले असताना आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. काय पूरक कोनांच्या जोडीची बेरीज किती कोटी कोनांच्या जोडीची बेरीज किती. उदाहरणाचा पुढचं सोबतच्या आकृतीवरून a व b च्या किमती काढा. ही आकृती इथे दिलेली आहे. काय दिसतंय तुम्हाला इथे हा कसा कोन आहे 90 अंशाचा. हा 90चा आहे म्हणजे ही सरळ रेषा आहे म्हणजे हा सुद्धा कितीचा असणार 90चा असणार. बरोबर. म्हणजे 50 आणि a हे एकमेकांचे कसे कोन आहे 90 बेरीज आहे म्हणजे एकमेकांचे कसे कोन आहे कोटी कोन. ठीक आहे. म्हणजे या दोनची बेरीज किती a अधिक b ची a अधिक 50 ची बेरीज किती 90 अंश. ठीक आहे. मग आता a बरोबर किती 90 वजा 50 किती 40. ठीक आहे. a बरोबर आलं 40. आता b कसा वाटतोय त्याचा विरुद्ध कोन आहे b हा a चा विरुद्ध कोन आहे आणि तुम्हाला माहिती आहे विरुद्ध कोनांचं माप नेहमी कसं असतं सारखं असतं. ठीक आहे. म्हणजे b सुद्धा किती होईल 40 अंश. आहे का 40 आणि 40 ऑप्शन मध्ये आहे. ठीक. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन 4. ठीक. अशा प्रकारे कोटी कोन पूरक कोन जे काय लक्षात येईल त्याच्यानुसार तुम्ही उत्तर काढायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे मी नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.